रात्री 3चा सुमार होता. सावित्रीला तहान लागली होती म्हणून पाणी पिण्यासाठी ती उठली. ती भीत भीत स्वयंपाकघराच्या दिशेने निघाली. दरवाजा बंद होता. सावित्रीने एक वेळ विचार केला, जर आत काही अभद्र असलं तर. पण मग तहान एवढी जास्त लागली होती की तिने बाकी कसलाही विचार न करता हळूच आपला दरवाजा उघडला आणि समोरील दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर अंधारात सिलेंडरच्या बाजूला एक आकृती बसलेली होती. ती काहीतरी खाण्यात मग्न होती. अंधारामुळे स्पष्ट दिसत नव्हते. खाण्याचा विचित्र असा आवाज येत होता. हळूवार तिने आपली मान वर केली आणि सावित्रीकडे बघितले. सावित्रीने किंकाळी दाबून धरली होती. तिने हळूच आपल्या आईकडे बघितले. आई शांत झोपली होती. तिने पुन्हा त्या आकृतीकडे बघितले, पण आता तिथे कोणीही नव्हते. हा नजरेचा धोका होता का? अंधारात जणू ती आकृती विरून गेली होती. सावित्रीने लाईट लावला आणि पाणी घेतले. आई, ती मला स्वयंपाकघरात बसलेली दिसली. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री तिच्या आईला सांगत होती, मित्रांनो, आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. चॅनलच्या एका सबस्क्रायबरने हा अनुभव आपल्याला शेअर केलेला आहे. सावित्री आपल्या मुलासह तिच्या माहेरी राहत होती. तिचे आणि तिच्या पतीचे जमत नव्हते. फारकतीसाठी तिने कागदपत्र पाठवली होती, पण तिचा नवरा मात्र हे मनावरच घेत नव्हता. तिच्या घरी असं काहीतरी भयानक घडलं होतं जे समजल्यानंतर तिने त्याच क्षणी डिवोर्स घेण्याचं ठरवलं होतं. त्यामुळेच ती सासर सोडून माहेरी आली होती. याची सुरुवात खूप आधी झाली होती. 1998 साली लग्न करून ती रत्नागिरी जिल्ह्यात तिच्या सासरी राहायला आली होती. सुरुवातीला सारं काही नीट चालू होतं, पण हळूहळू तिला समजून आलं होतं की त्या ठिकाणी लग्न करून तिने फार मोठी चूक केली होती. सासरी गेल्यावर सुरुवातीचे काही महिने सगळं ठीक होतं. घर जुनं होतं. मातीचा वास, ओलसर भिंती, सगळं काही किती छान वाटायचं. पण तिला शहरात राहायची सवय होती आणि हे स्थळ गावाकडचं असल्यामुळे ते तिला सामान्यच वाटत होतं. मात्र एक गोष्ट तिला नेहमी खटकायची, स्वयंपाकघराच्या कोपऱ्यातील तो भाग. तिथे नेहमी अकारण थंडावा असायचा. जणू उन्हाळ्याच्या कडक तापातही त्या कोपऱ्यातील हवा थंड पडलेली असायची. पहिल्यांदा ती आकृती तिने लग्नानंतरच्या 3ऱ्या महिन्यात पाहिली. रात्री सगळे झोपले होते. सावित्रीला अचानक भांड्यांचा खडखडाट ऐकू आला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. मांजर असेल कदाचित असं वाटलं, पण आवाज थांबत नव्हता. उलट जणू कोणी मुद्दाम हळूहळू भांडी ओळत होतं. तिच्या अंगावर काटा आला. ती हळूच उठली. दाराच्या फटीतून स्वयंपाकघराकडे पाहिलं आणि तिचं हृदय अक्षरशः थांबलं. स्वयंपाकघराच्या त्या कोपऱ्यात जमिनीवर एक काळसर सावली बसलेली होती. तिचे हात अतिशय लांबट दिसत होते आणि ती काहीतरी जमिनीवरून उचलून तोंडात टाकत होती. चावण्याचा आवाज होत होता. सावित्रीचा घसा कोरडा पडला. तिला ओरडायचं होतं, पण तिचा आवाजच बाहेर येत नव्हता. जणू भीतीने तिची वाचाच बसली होती. तेवढ्यात ती सावली थांबली. हळूहळू, अगदी हळूहळू तिचं डोकं वळलं. अंधारातही सावित्रीला स्पष्ट दिसलं. त्या चेहऱ्यावर डोळे नव्हते, फक्त खोल गेलेले 2 काळे खड्डे होते आणि ओठांवर काहीतरी काळसर चिकटलेलं होतं. क्षणभर दोघींची नजरानजर झाली आणि पुढच्याच सेकंदाला स्वयंपाकघरातील सर्व भांडी एकदम जोरात आपटली. सावित्री किंचाळली आणि मागे कोसळली. सावित्री मागे कोसळल्याचा आवाज ऐकून तिचा नवरा व सासूबाई धावत आले. दरवाजा उघडून त्यांनी स्वयंपाकघरात पाहिलं. सावित्री त्या कोपऱ्याकडे बोट दाखवून सांगत होती, तिथे त्या कोपऱ्यात कोणीतरी आहे. पण तिथे काहीच नव्हतं. भांडी नीट जागेवर ठेवलेली होती. जमिनीवर कोणतेही ठसे नव्हते. जणू काही क्षणापूर्वी जे घडलं होतं ते असल्याचं कोणतंच चिन्ह उरलं नव्हतं. सावित्री थरथरत होती. तिचा श्वास जोरात चालू होता आणि डोळे अजूनही त्या कोपऱ्यावर खिळलेले होते. त्या रात्रीनंतर घरात एक विचित्र सवय सुरू झाली. रात्री दररोज बरोबर 3 वाजता स्वयंपाकघरातून हलका खडखडाट ऐकू यायचा. कधी भांड्यांची किरकिर, कधी जणू कोणी जमिनीवर नखं ओढत आहे असा खरखर आवाज. सुरुवातीला सासरच्यांनी उंदीर, मांजर अशी कारणं दिली, पण सावित्रीला हळूहळू समजू लागलं होतं की हे काहीतरी भलतंच आहे. काही दिवसांनी सावित्रीच्या लक्षात आलं की त्या थंड कोपऱ्यात नेहमीच ओलसर वास यायचा, जुन्या कुचक्या मांसासारखा. तिने धाडस करून सकाळी उजेडात तो भाग स्वच्छ करायला घेतला. झाडू मारताना भिंतीजवळ तिला जमिनीवर हलक्या रेषा दिसल्या,
जणू कोणीतरी लांब नखांनी वारंवार खरवडलं असावं. त्या रेषा सरळ सिलेंडरच्या मागे जाऊन थांबत होत्या. तिने हा विषय तिच्या पतीजवळ केला. अहो, मला त्या कोपऱ्याची फार भीती वाटते. तुम्ही बघा ना एकदा. रात्री 3च्या आसपास तिथे काहीतरी बसलेलं मी खूपदा पाहिलंय. मांत्रिकाला बोलवायचं का? मला फार भीती वाटते. तुझा भास असेल. तू पहिल्यांदा तुझं घर सोडून असं दुसरीकडे राहायला आलीस ना, म्हणून असेल कदाचित. जास्त विचार करू नकोस. आणि हो, असले काही आवाज आले तर दुर्लक्ष करत जा. सावित्रीने मान हलवली, पण तिच्या मनातली भीती काही केल्या कमी होत नव्हती. त्या रात्रीपासून तिने ठरवलं, रात्रीच्या 3 वाजता ती उठून पाहणारच नाही. पण विचित्र गोष्ट अशी होती की 3 वाजायच्या काही मिनिटं आधीच तिला आपोआप जाग यायची. रात्री तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. आज काहीही झालं तरी उठायचं नाही, असं ती मनाशी म्हणाली होती. पण काही क्षणातच तिला स्वयंपाकघरातून पुन्हा तोच आवाज ऐकू आला. हळूहळू ओढल्यासारखा खरखर करणारा आवाज. आवाज हळूहळू जवळ येत होता. तिचा श्वास वेगाने चालू झाला. तिने डोळे न उघडता कान टवकारले. पावलांचा आवाज नव्हता, पण तरीही कुणीतरी जमिनीवरून सरपटत येत असल्याची जाणीव होत होती. अचानक खोलीतील तापमान एकदम थंड झालं. तिच्या खाटेजवळ काहीतरी थांबलं होतं. तिला पूर्ण जाणीव झाली होती की कोणीतरी तिच्या पायाशी बसून आहे. तिने हळूच अंथरूण डोक्यावरून बाजूला केलं. तिला ती आकृती खाटेजवळ बसलेली दिसली. ती तिच्याकडेच एकटक बघत होती आणि काही कळण्याच्या आत ती गायब झाली. जणू ती तिथे नव्हतीच. ती अशा पद्धतीने गायब झाली की सावित्रीलाही एक क्षण शंका आली की हा भास तर नव्हता ना. त्या घटनेनंतर सावित्रीची भीती आणखीनच घट्ट बसली. तिला आता खात्री वाटू लागली होती की हे केवळ भास नाहीत, काहीतरी या घरात खरंच आहे, जे फक्त रात्री 3च्या सुमारास जागं होतं. काही दिवस सगळं वरवर शांत राहिलं, पण एके दिवशी रात्री सावित्रीला पुन्हा अचानक जाग आली. घरात प्रचंड शांतता होती, इतकी की तिला स्वतःच्या हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते. तिने बाजूला हात लावला तर तिचा नवरा खाटेवर नव्हता. तिच्या अंगावर शहारा आला. दरवाजा किंचित उघडा होता. बाहेरून अतिशय मंद पुटपुटण्यासारखा आवाज येत होता. जणू कोणीतरी हळू आवाजात काही शब्द पुन्हा पुन्हा म्हणत आहे. सावित्री सावधपणे उठली. चालत जात ती मुख्य खोली पार करून स्वयंपाकघराच्या दाराशी आली आणि पुढच्याच क्षणी तिचा श्वास अडखळला. स्वयंपाकघरातील लाईट बंद होता, पण त्या थंड कोपऱ्यात मातीच्या दिव्यासारखा पिवळसर प्रकाश लुकलुकत होता. जमिनीवर काही पांढरट रेषा काढलेल्या होत्या, गोलाकार चिन्हासारख्या, आणि त्या वर्तुळाच्या मध्ये तिचा नवरा बसला होता. तो पाठमोरा होता. तो काही मंत्र म्हणताना मागे पुढे हलत होता, घुमत होता, तोंडातून असा आवाज काढत होता. त्याच्या समोर जमिनीवर काही सामान पडलं होतं, जसं की पिना टोचलेला लिंबू, काळसर राखेसारखी पूड, काही कवड्या, सारं काही नीट रचून ठेवलेलं होतं. तो हळूहळू डोकं हलवत अगदी एकसुरी आवाजात काहीतरी मंत्रांसारखं पुटपुटत होता. सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. हे काय करताय तुम्ही? ती ओरडून म्हटली. तो थांबला नाही, उलट त्याचा आवाज आणखी जड झाला. त्या क्षणी सावित्रीचं लक्ष त्याच्या समोर गेलं. सिलेंडरच्या बाजूच्या गडद सावलीत कोणीतरी बसल्याचा आकार स्पष्ट दिसत होता. तीच लांबट हातांची आकृती होती. ती हलत नव्हती, पण तिचं अस्तित्व इतकं जड होतं की हवासुद्धा थंड पडली होती. सावित्री थिजून उभी राहिली. तिला कळत नव्हतं की काय करावं. स्वयंपाकघरातील ताटं हलू लागली. अचानक तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिने वळून बघितलं. सासूबाई तिच्याकडे बघून हसत होत्या. झोपी जा, सासूबाई म्हणाल्या. काय? सावित्रीने प्रश्न केला. झोपी जा. सासूबाई पुन्हा म्हणाल्या आणि सावित्रीला हळूहळू गुंगी येऊ लागली. सावित्रीच्या पापण्या जड होऊ लागल्या. तिला उभं राहणं सुद्धा कठीण होत होतं. सासूबाईंचा हात अजूनही तिच्या खांद्यावर होता, थंड, अस्वाभाविक थंड. झोपी जा, तू काही पाहिलं नाही. त्या अगदी हळू पण आदेश देणाऱ्या आवाजात म्हणत होत्या. सावित्री काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द जिभेवरच अडकत होते. डोळ्यांसमोरचं दृश्य धुसर होत गेलं. दिव्याचा पिवळसर प्रकाश लांबट होत गेला. भिंती जणू वाकत असल्यासारख्या दिसू लागल्या आणि पुढच्याच क्षणी तिचं भान हरपलं. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती स्वतःच्या खाटेवर होती.
खिडकीतून येणाऱ्या सकाळच्या उजेडाने खोली भरली होती. काही क्षण तिला वाटलं, कालचं सगळं स्वप्न होतं का? पण शरीर अजूनही गार होतं, घशात कोरडेपणा होता. याचाच अर्थ ती रात्रभर पाणी पिली नव्हती आणि मनात तीच दडपणारी भीती होती. ती घाईघाईत उठली आणि स्वयंपाकघराकडे धावली. तिने घाईत दरवाजा उघडला, पण आत सर्व काही नेहमीसारखं होतं. गॅसजवळ कोणतेही चिन्ह नव्हते. जमिनीवर ना पांढऱ्या रेषा, ना राख, ना लिंबू, ना कवड्या. जणू रात्री काहीच घडलं नव्हतं. सावित्री गोंधळून उभी राहिली. तेवढ्यात मागून सासूबाईंचा आवाज आला. काय ग, एवढ्या सकाळी स्वयंपाकघरात काय शोधतेस? सावित्रीने हळूच वळून त्यांच्याकडे पाहिलं. सासूबाई अगदी नेहमीसारख्या दिसत होत्या, पण त्यांच्या ओठांवर एका क्षणासाठी एक विचित्र ताणलेलं स्मित उमटलं, जे सावित्रीने रात्री त्या अंधारात पाहिलं होतं. काल नीट झोप लागली ना? सासूबाईंनी विचारलं. सावित्रीच्या अंगावर पुन्हा काटा आला. तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती गपचूप आपल्या कामात लागली. त्या दिवसानंतर तिला जाणवलं की सासूबाई तिच्यावर नजर ठेवून आहेत. ती काही काम करत असताना त्या तिरक्या डोळ्यांनी तिलाच पाहत असायच्या. एक दोनदा तर त्यांची नजरानजरही झाली, पण लगेच त्या नजर चोरत होत्या. त्या दिवसानंतर सावित्री जास्त सावध झाली. तिला स्पष्ट जाणवत होतं की ह्या घरात काहीतरी बदललं आहे. पूर्वीसारखी गडबड, आवाज, हालचाल काहीच नव्हती. उलट घरात एक विचित्र शांतता पसरलेली होती. अशी शांतता की स्वतःचा श्वासही मोठा वाटावा. सासूबाई मात्र नेहमीपेक्षा जास्त प्रेमळ वागू लागल्या. तू खूप थकतेस ग, काम कमी कर, रात्री लवकर झोपत जा. त्यांचा आवाज प्रेमळ होता, पण त्या प्रेमळपणात काहीतरी बनावटपणा जाणवत होता. एके दिवशी दुपारी सावित्री कपाट आवरत असताना सासूबाईंच्या जुन्या लोखंडी पेटीत तिला एक जुना कापडी पुडा सापडला. कुतूहलाने तिने तो उघडला. आत काही विचित्र वस्तू होत्या. काळे पडलेले लिंबू, लाल दोऱ्याचे तुकडे आणि एका छोट्या कागदावर काळ्या शाईने काढलेलं गोल चिन्ह. सावित्रीच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात मागून सासूबाईंचा कडक आवाज आला. सावित्री दचकली. तिने मागे वळून पाहिलं. सासूबाई दारात उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच उघड राग दिसत होता. हे काय सासूबाई? तिने घाबरत विचारले. त्याला पुन्हा हात लावला तर याद राख. तसंही तू खूप जास्त दखल देऊ लागली आहेस. गप्प राहायचं, समजलं का? त्याने तिला ताकीद दिली. सावित्रीने घाबरतच मान हलवली. तिने तो कापडी पुडा परत पेटीत ठेवला आणि हळूच कपाट बंद केलं. सासूबाई काही क्षण तिच्याकडे नुसत्या टक लावून पाहत राहिल्या, मग वळून निघून गेल्या. त्या दिवसानंतर सावित्रीने त्या पेटीला पुन्हा कधी हात लावला नाही. पण तिच्या मनात एक संशय पक्का बसला. या घरात काहीतरी लपवलं जात आहे. काही आठवड्यांनी सावित्रीला सतत मळमळ, थकवा आणि अंगात अशक्तपणा जाणवू लागला. सुरुवातीला तिने हे भीतीमुळे असेल असं समजून दुर्लक्ष केलं, पण जेव्हा सकाळी उठल्यावर तिला जोरात उलटी झाली तेव्हा सासूबाईंनीच तिला दवाखान्यात जायला सांगितलं. दुपारी तपासणी करून डॉक्टरांनी हसत सांगितलं, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. क्षणभर सावित्री स्तब्ध झाली. मनात भीती आणि आनंद दोन्ही एकाच वेळी दाटून आले. घरी परतल्यावर सासूबाईंचा चेहरा मात्र वेगळ्याच आनंदाने उजळला होता. तो साधा आनंद नव्हता. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. खूप छान बातमी आहे, आता सगळं ठीक होईल. त्या हळू आवाजात म्हणाल्या. ठीक या शब्दावर त्यांनी दिलेला जोर सावित्रीच्या लक्षात आला आणि तिच्या अंगावर पुन्हा शहारा आला. त्या रात्री बरोबर 3 वाजण्याच्या काही मिनिटं आधीच सावित्रीला पुन्हा जाग आली. पोटात हलकासा ताण जाणवत होता. खोलीत प्रचंड शांतता होती. अचानक तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या पोटावर हलकेच हात फिरवत आहे. सावित्रीचा श्वास अडखळला. तिने डोळे उघडले. तिला दिसलं की खाटेच्या पायाशी तीच लांबट हातांची आकृती बसलेली होती. यावेळी ती आधीसारखी धुसर नव्हती. तिचे बोटं सावकाश सावित्रीच्या पोटावर फिरत होते. थंड, बर्फासारखा थंड स्पर्श. सावित्री भीतीने थिजून गेली. त्या आकृतीने हळूच मान वर केली. त्या खोल काळ्या खड्ड्यांसारख्या डोळ्यातून ती एकटक सावित्रीकडे पाहत होती. ती हळूच पुढे सरकली. तिचा कान तिने सावित्रीच्या पोटाजवळ नेला. जणू पोटातील बाळाची हालचाल तिला ऐकायची होती. क्षणभर संपूर्ण खोली गोठल्यासारखी झाली आणि पुढच्याच क्षणी स्वयंपाकघरात एकदम जोरात भांडे आदळण्याचा आवाज घुमला. सावित्री दचकून त्या दिशेला पाहू लागली. तोवर ती आकृती गायब झाली होती. पण सावित्रीच्या पोटावर लांब निळसर थंड बोटांचे 5 स्पष्ट असे ठसे उमटलेले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी तिच्याकडे पाहत हळूच विचारलं. रात्री काही स्वप्न पडलं का ग? सावित्रीने काहीच उत्तर दिलं नाही, कारण तिला अजूनही पोटावर तो थंड स्पर्श जाणवत होता. सावित्रीला कळत नव्हतं की इथे नेमकं काय सुरू आहे. रात्री घडलेल्या भयानक प्रकारामुळे तिने त्याच दिवशी आपल्या आईला पत्र लिहिलं. आई, इथे काहीतरी बरोबर नाहीये. मला रोज रात्री 3च्या सुमाराला तीच आकृती दिसते. सुरुवातीला मला वाटलं भास असेल, पण आता मला खात्री वाटते की हे काहीतरी वेगळंच आहे. काल तर ती माझ्या खाटेजवळ आली होती आणि माझ्या पोटावर हात ठेवला. आई, मला भीती वाटते की हे काहीतरी माझ्या बाळाशी संबंधित आहे. सासूबाई आणि हे घर दोन्ही मला आता अनोळखी वाटत आहेत. शक्य असेल तर मला काही दिवसांसाठी माहेरी बोलावून घे. तेवढ्या दाराच्या उंबरठ्यावर हलकासा आवाज झाला. सावित्रीने दचकून मागे पाहिलं. दार अर्धवट उघडं होतं आणि त्याच्या पलीकडे सासूबाई उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच ताणलेलं न समजणारं स्मित दिसत होतं. कोणाला पत्र लिहितेस? त्याने अगदी शांत आवाजात विचारलं. सावित्रीचा घसा कोरडा पडला. तिने पत्र पटकन ओढणीखाली लपवलं. आईला तब्येतीबद्दल सांगते. ती कसेबसे म्हणाली. सासूबाई काही क्षण तिच्याकडे नुसत्या पाहत राहिल्या. त्या नजरेत संशय नव्हता, जाणीव होती. जणू त्यांना आधीच सगळं माहीत होतं. ठीक आहे, आईला सगळं सांग, पण सगळं खरं सांग. त्या हळूच म्हणाल्या. खरं या शब्दावर त्यांनी दिलेला जोर सावित्रीच्या छातीत धडधड वाढवून गेला. त्या वळल्या, 2 पावलं चालल्या आणि अचानक थांबल्या. मागे न वळताच त्यांनी पुटपुटल्यासारखं म्हटलं. गोष्टी घराबाहेर गेल्या आणि बाहेरच्यांना हे कळलं तर तुझी काही खैर नाही. सावित्रीच्या हातातून पत्र जवळजवळ खाली पडलं होतं. त्या दिवशी दुपारी सावित्रीने चोरून ते पत्र गावाच्या पोस्टात टाकलं. परत येताना तिच्या मनात एकच विचार घोळत होता. आता कदाचित मदत येईल. तेव्हाच्या काळी आजच्या सारखा लगेच संपर्क व्हायचा नाही. मुली सासरी घाबरून राहत, लग्न मोडण्याची भीती असायची. म्हणजे जर काही चुकलं आणि नवऱ्याने टाकलं तर त्या मुलीचं आयुष्य नरकासमान व्हायचं. समाज बोलून बोलून तिला जिवंतपणी स्मरण यातना द्यायचा. त्यामुळे साहजिकच कोणीही स्त्री घर सोडून जायचा अथवा भांडण करायचा विचारही कधी करत नसे. 1-2 आठवडे असेच गेले. एक दिवस घराच्या उसरीत दुपारचं ऊन पडलेलं होतं. अंगणात कोंबड्या खेळत होत्या. तोच दरवाजाची कडी हलक्या आवाजात खळखळली आणि सावित्रीची आई आत आली. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. काय ग, अचानक कशी आलीस? सासूबाईने कृत्रिम हसू देत विचारलं. सावित्रीची तब्येत बरी नाही म्हणून 2 दिवस माहेरी घेऊन जाते. आई शांतपणे म्हणाली. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू एक क्षणासाठी गोठलं, पण लगेच त्या सावरल्या. हा गा, आता कशाला? इथेच डॉक्टरांना दाखव. तिची काळजी आम्ही घेत नाही असं का वाटतं तुला? त्यांचा आवाज गोड होता, पण त्या शब्दांमध्ये बोचरेपणा स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात सावित्री बाहेर आली. आईला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलली नाही, पण तिने पत्राने आपले अश्रू पुसले. आईला सगळं समजलं. मी तिला घेऊन जाते. सासूबाईंचे डोळे सावित्रीच्या पोटावर गेले आणि त्यांच्या ओठांवर पुन्हा तेच विचित्र स्मित उमटलं. जा, पण लक्षात ठेव, ती परत आलीच पाहिजे. त्या हळू आवाजात म्हणाल्या. दोघी गावाच्या रस्त्याने चालत होत्या. दुपारचं ऊन असूनही सावित्रीच्या हातापायांना थंडी वाजत होती. आपल्या मुलीची अशी परिस्थिती बघून आईला फार वाईट वाटत होतं. माहेरी पोहोचताच सावित्री बराच वेळ काही बोललीच नाही. पाणी पिऊन ती आईच्या जवळ बसली आणि मग एकदम सगळं ओकून टाकल्यासारखं बोलू लागली. रात्रीचे 3चे आवाज, स्वयंपाकघरातील ती आकृती, सासूबाईंचं विचित्र वागणं, नवऱ्याचे मंत्र आणि काल रात्री तिच्या पोटावर ठेवलेला तो बर्फासारखा थंड हात. आई सगळं नीट ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरची चिंता हळूहळू भीतीत बदलत होती. आई, ती माझ्या पोटावर कान लावून ऐकत होती. हे ऐकताच आईच्या अंगावर काटा आला. तसे टसे अजून कुठे आहेत का? आईने घाईघाईने विचारलं. सावित्रीने थरथरत ओढणी बाजूला केली. पोटावर लांबट, निळसर बर्फासारखे थंड 5 बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते. ते ठसे अगदी मानवी हातासारखे होते, पण बोटं खूप लांब होती. आईचे डोळे विस्फारले. ती नकळत 2 पावलं मागे सरकली. सावित्री, हा साधा भास नाही आणि आजारही नाही. हा काहीतरी भूतबाधेचा प्रकार आहे. ती हळू पण ठाम आवाजात म्हणाली.
घरात काही क्षण भयान शांतता पसरली. बाहेरच्या वाऱ्याने दरवाजा हलकासा कर्कश वाजला. आईने ठरवल्यासारखं उठून उंबरठ्याकडे पाहिलं. इथून पुढे आपण एकट्यांनी काही करायचं नाही. गावाच्या टोकाला जुन्या देवडीजवळ राहतो ना भाऊसाहेब मांत्रिक, लोक म्हणतात त्याला अशा गोष्टींचा अनुभव आहे. त्याच्याकडे जाऊया. सावित्रीचा घसा सुकला होता, पण तिने मान हलवून होकार दर्शवला. संध्याकाळी सूर्य मावळतीला झुकला तसं दोघी गावाच्या टोकाकडे निघाल्या. देवडीजवळचं ते घर जुनं मातीचं होतं. ओसरीवर सुकी निंबाची पानं जाळली होती. दाराला काळा फडका बांधलेला होता आणि खोलीच्या आतून धुपाचा तीव्र वास येत होता. आईने हळूच आवाज दिला. कोणी आहे का? आतून खरखरीत आवाज आला. या, वाट पाहत होतो. दोघी दचकल्या. आत बसलेला म्हातारा सळपातळ होता. पांढरी दाढी, कपाळावर राखेचा टिळा आणि डोळे विचित्र स्थिर होते. बोला. तो शांत आवाजात म्हटला. आईने घाईघाईने सगळा प्रकार सांगितला. तो आवाज, आकृती, स्वयंपाकघराचा कोपरा, सासूबाईंची पेटी, नवऱ्याचे मंत्र आणि शेवटी पोटावरचे ठसे. मांत्रिक काही क्षण डोळे मिटून बसला. मग त्याने सावित्रीला जवळ बोलावलं. ठसे दाखव. सावित्रीने थरथरत ओढणी बाजूला केली. त्याने त्या निळसर बोटांच्या खुणांकडे नीट पाहिलं. त्याचा चेहरा गंभीर झाला. उशीर झालेला नाही अजून. तो पुटपुटला. आईने घाबरत विचारलं. काय आहे हे? मांत्रिकाने हळूच दीर्घ श्वास घेतला. ज्या घरात तू राहतेस त्या घराचा इतिहास स्वच्छ नाही. तुझ्या नवऱ्याची तू दुसरी बायको आहेस. पहिली त्याने मारली. हे ऐकून त्या दोघींच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. मारली म्हणजे? आईने घाबरून विचारले. मूल होत नाही त्याला. काहीतरी पुरुषी अडचण आहे लुच्च्याला. तंत्राचा जाणकार आहे म्हणून काय काय अघोरी विधी केले त्याने पहिल्या बायकोवर. त्यातच ती बिचारी वारली. सावित्रीच्या बाबतीत तसं घडलं नाही. त्याचं नशीब चाललं आणि हिला बाहेर राहिलं. भाऊसाहेब बोलत होते. मग ती बाई कोण आहे जी सावित्रीला दिसते? आईने न राहून प्रश्न केला. तीच त्याची पहिली बायको आहे. तिला तिचं माहेरचं असं कोणी नव्हतं. ह्या हरामखोराने तिचा नीट अंत्यविधीसुद्धा केला नाही. तिचे शरीर तांत्रिक क्रियेसाठी वापरता यावं, तिची आत्मा कैद असावी म्हणून तिचं शरीर त्याने त्याच स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात पुरलं. सावित्रीच्या अंगावर काटे उभे राहिले. तिच्या कानात एकच शब्द घुमत होता. स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात पुरलं. तिला त्या थंड कोपऱ्याचा ओलसर कुचका वास आठवला. जमिनीवरच्या लांब नखांच्या रेषा आठवल्या आणि रात्री 3ला बसलेली ती आकृती पुन्हा आठवली. तिचा श्वास वेगाने चालू लागला. मग ती माझ्या बाळाकडे का येते? सावित्रीने कसाबसा प्रश्न विचारला. भाऊसाहेब काही क्षण शांत राहिले. त्याने धुपाच्या धुराकडे पाहत हळू आवाजात सांगितलं. जिचं मातृत्व अपूर्ण राहिलं, तिची आस सर्वात भयंकर असते. तिला मूल हवं आहे आणि जिवंत गर्भाचा स्पर्श तिला बांधून ठेवलेल्या जागेतून बाहेर खेचतो. मग उपाय? आईने घाईघाईने विचारलं. भाऊसाहेबांचा चेहरा कठोर झाला. उपाय आहे, पण सोपा नाही. जिथे ती बांधली आहे त्याच जागेवर जाऊन तिची मुक्तता करावी लागेल. नाहीतर ती सावली बाळावर हक्क सांगत राहील. हे ऐकून सावित्री दचकली. म्हणजे मला परत त्या घरात जावं लागेल? भाऊसाहेबांनी तिच्याकडे सरळ पाहिलं. हो, कारण तुझ्या पोटातील जीव तिच्यासाठी आवाहन झाला आहे. तू तिथे नाही गेली तर ती तुझ्यापर्यंत यायचा मार्ग शोधेल. भाऊसाहेबांच्या शब्दांनी सावित्रीच्या छातीत धडधड वाढली. ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही. खोलीत धुपाचा वास दाटून राहिला होता आणि बाहेर संध्याकाळचा काळसर अंधार पसरत होता. लक्षात ठेव, तू तिथे नाही गेलीस तर ती तुझ्यापर्यंत यायचा मार्ग शोधेल. आपण जाऊ, पण तू एकटी नाहीस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्या रात्री सावित्रीला झोप लागत नव्हती. माहेरी असताना देखील तिला पुन्हा पुन्हा त्या थंड कोपऱ्याची आठवण येत होती. शेवटी मध्यरात्रीनंतर कधीतरी तिची डोलकी लागली. 1-2 आठवडे गेले आणि एका रात्री बरोबर 3च्या सुमाराला सावित्रीला अचानक जाग आली. घसा कोरडा पडला होता. तिला तीव्र तहान लागली होती. आई बाजूला गाढ झोपलेली होती. सावित्री हळूच उठली. माहेरचं घर सुरक्षित आहे असं मनाला समजावत ती स्वयंपाकघराकडे निघाली.
दरवाजा अर्धवट उघडाच होता. आत पूर्ण अंधार होता. तिने भिंतीला हात टेकवत एक पाऊल पुढे टाकलं आणि तेवढ्यात एक विचित्र आवाज आला. सावित्री जागच्या जागी थिजली. डोळे अंधाराशी सरावले आणि तिला दिसलं की स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात सिलेंडरजवळ तीच आकृती बसलेली होती. यावेळी ती आधीपेक्षा जास्त स्पष्ट दिसत होती. सासरी ह्या आकृतीने तिला त्रास दिलाच होता, पण आज ती सावित्रीचा माग काढत तिच्या माहेरीही पोहोचली होती. तिचे हात लांबट होते, पाठ वाकलेली होती आणि ती काहीतरी हातात धरून तोंडाजवळ नेत होती. पुढच्याच क्षणी तिने सावित्रीकडे बघितले. तिचा चेहरा फाटला होता. काही काळाच्या आत एक मंद स्मित करून ती आकृती गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी, आई, मला ती इथेही दिसली. सावित्रीचा आवाज थरथरत होता. आईच्या हातातील कप थरथरला. कुठे? स्वयंपाकघरात. रात्री मी पाणी घ्यायला गेले होते. सिलेंडर जवळ ती बसली होती. भाऊसाहेबांच्या म्हणण्यानुसार ती इथपर्यंत आली आहे. ती हळूच पुटपुटली. त्या क्षणी आईने ठाम निर्णय घेतला. आज जाऊ, उशीर करायचा नाही. त्याच दुपारी त्या दोघी भाऊसाहेब मांत्रिकाकडे पुन्हा गेल्या. सगळं ऐकून भाऊसाहेब काही क्षण डोळे मिटून बसले. मग ठाम आवाजात म्हणाले, वेळ वाया घालवायची नाही. जिथे तिला पुरलेले आहे तिथेच जाऊन तिचं बंधन तोडावं लागेल. पण हे काम सावधपणे करावं लागेल. सावित्रीचा नवरा आसपास नसताना. योजना ठरली. 2 दिवसांनी बातमी काढली गेली की सावित्रीचा नवरा बाजार हाटासाठी तालुक्याबाहेर जाणार आहे. त्या दिवशी दुपारच्या सुमाराला उन्ह तिरकी झाली होती. तेव्हा भाऊसाहेब साध्या धोतर कुर्त्यात, खांद्यावर जुना अंगरखा टाकून सावित्री आणि तिच्या आईसोबत सासरी पोहोचले. ओसरीवर सासूबाई बसल्या होत्या. भाऊसाहेबांनी नम्रपणे हात जोडले. मी सावित्रीचा चुलत मामा. गावी आलो होतो. म्हटलं जाताना मुलगी तुमच्याकडे परत सोडावी, तसेच आपली भेटही होईल. त्यांनी अगदी सहजपणे सांगितलं. सासूबाईंनी काही क्षण त्यांच्याकडे टक लावून पाहिलं. मग कृत्रिम हसून त्यांना आत येऊ दिलं. घरात पसरलेली तीच जुनी ओलसर वासाची झाक जेव्हा सावित्रीच्या नाकात शिरली तेव्हा तिच्या अंगावर शहारा आला. थोड्या गप्पांच्या आडून भाऊसाहेबांनी घर निरखायला सुरुवात केली. जुने घर आहे, पाया ओल धरतो वाटतं, असं म्हणत ते हळूहळू स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. सासूबाईंना बाळाबद्दल काही सांगायचे आहे असं सांगून सावित्री त्यांना मागच्या अंगणात घेऊन गेली. तो क्षण साधून भाऊसाहेबांनी पटकन खिशातून राखेची छोटी पुडी काढली. त्यांनी स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर बारीक रेष ओढली आणि ते पुटपुटत काही मंत्र म्हणू लागले. आई दाराशी उभी राहून धडधडत्या हृदयाने सगळं पाहत होती. सिलेंडरच्या बाजूचा तोच कोपरा आजही अनैसर्गिक थंड होता. भाऊसाहेबांनी हात जमिनीवर ठेवताच ते दचकले. इथेच बंधन घट्ट आहे. ते कुजबुजले. त्यांनी हलक्या हाताने त्या जागेवर तांदळाचे काही दाणे टाकले. राख शिंपडली आणि खिशातून लाल दोऱ्याचा छोटा तुकडा काढून जमिनीवर गोलाकार ठेवला. त्यांचा आवाज अतिशय मंद पण ठाम होता. मंत्रांचे शब्द स्वयंपाकघराच्या शांततेत अलगद घुमू लागले होते. अचानक हवेत गारवा वाढू लागला. भिंतीवर टांगलेली ताटं हलकेच खणखणली. आईच्या श्वासाचा वेग वाढला. भाऊसाहेबांनी मंत्रोच्चार थोडा जोरात केला आणि राखेची चिमूट त्या काळसर मातीवर टाकली. क्षणभर काहीच हालचाल नव्हती. मग जमिनीखालून अगदी मंद आवाज आला, जणू कोणी आतून नखांनी माती कुरतडत आहे. आई भीतीने 2 पावलं मागे सरकली. भाऊसाहेबांनी डोळे मिटून शेवटचा मंत्र उच्चारला आणि उंबरठ्यावर काढलेली रेषा पुन्हा एकदा घट्ट केली. तेवढ्यात सासूबाईंच्या पावलांचा आवाज परत ऐकू आला. भाऊसाहेबांनी क्षणार्धात हात झटकून सर्व सामान खिशात सरकावलं आणि अगदी सहजपणे उभे राहिले, जणू काही घर पाहत उभे आहेत एवढंच. सासूबाई आत आल्या तेव्हा स्वयंपाकघर पुन्हा नेहमीसारखं दिसत होतं, पण हवेतला गारवा अजूनही रेंगाळत होता. त्याने संशयाने त्या कोपऱ्याकडे एक कटाक्ष टाकला. मग भाऊसाहेबांकडे पाहिलं. त्यांचं बनावटी हसू नाहीसं झालं. डोळे लालसर झाले. जबडा घट्ट आवळला गेला. तुम्ही इथे काय केलं? सासूबाईंचा आवाज थरथरत होता, पण त्यात भीतीपेक्षा राग जास्त होता. भाऊसाहेब काहीच बोलले नाहीत. त्याने फक्त सावित्रीकडे आणि तिच्या आईकडे एक कटाक्ष टाकला. तोच ठरलेला इशारा होता. क्षणाचाही विलंब न करता सावित्री आणि तिची आई पुढे झेपावल्या. सावित्रीने सासूबाईंचे हात मागे वळवले तर आईने पटकन ओढणी काढून त्यांचे तोंड घट्ट बांधले. सासूबाई तडफडू लागल्या. डोळे विस्फारून काहीतरी किंचाळायचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांचा आवाज बाहेर येत नव्हता. तेवढ्यात घरात जोरात वारा सुटल्यासारखं झालं. स्वयंपाकघराचं दार आपटून बंद झालं. खिडक्यांच्या काचा किणकिणू लागल्या. भिंतीवरची ताटं जोरजोरात थरथरू लागली.
भाऊसाहेब झटकन त्या थंड कोपऱ्याकडे गेले. आता मागे हटायचं नाही, थोडा वेळ तिला बांधून ठेवा. ते ठाम आवाजात म्हणाले. त्यांनी खिशातून काळी माळ, राख आणि लिंबू काढलं. जमिनीवर पुन्हा एकदा मोठं गोल वर्तुळ आखलं. यावेळी त्यांच्या मंत्रोच्चारांचा सूर वेगळाच होता, अधिक कडक आणि अधिक तीव्र. शब्द स्वयंपाकघरात घुमू लागले, जणू भिंतही त्या ऐकत होत्या. अचानक जमीन फुटण्याचा आवाज आला. सावित्रीचा श्वास अडखळला. सिलेंडरच्या बाजूची जमीन हळूहळू फाटू लागली. ओलसर माती बाहेर येऊ लागली. कुचक्या वासाने संपूर्ण घर भरून गेलं. सासूबाईंची तडफड आणखी वाढली. त्यांच्या डोळ्यात आता उघडी दहशत दिसत होती. एक क्षण आणि पुढच्याच क्षणी जमिनीतून एक काळसर हात बाहेर आला. तो हात मानवी नव्हता. बोटं भयानक लांब, नखे काळी आणि तुटलेली होती. सावित्री किंचाळणार इतक्यात आईने तिचा हात घट्ट पकडला. हळूहळू ते प्रेत बाहेर येऊ लागलं. अर्धवट कुजलेलं शरीर, विस्कटलेले केस आणि चेहरा. बापरे, हा तोच चेहरा होता जो सावित्रीला रात्री 3 वाजता दिसायचा. डोळ्यांच्या जागी खोल काळे खड्डे आणि ओठांवर सुकलेलं काळसर रक्त. सासूबाई जोरात तडफडल्या. त्यांच्या घशातून दबलेला करुण आवाज बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. हीच ती जिचं मातृत्व हिसकावलं गेलं. भाऊसाहेब म्हणाले. प्रेत जमिनीवर पूर्ण बाहेर आलं आणि अचानक बसल्या अवस्थेत सरळ झालं. स्वयंपाकघरात प्रचंड गारवा पसरला. दिव्याची ज्योत मालवली. ती आकृती हळूच सावित्रीकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, राग नव्हता, फक्त अपूर्णतेची खोल वेदना दिसत होती. भाऊसाहेबांनी दोन्ही हात जोडले आणि म्हणाले, तुझ्यावर अन्याय झाला आहे बाई, पण आता हे बंधन सोड बाई. या निष्पाप जीवाला सोड. ते मंत्र म्हणू लागले. यावेळी आवाजात करुणा होती. आकृतीच्या तोंडातून एक कर्कश किंकाळी बाहेर पडली. संपूर्ण घर हादरलं. सासूबाई अचानक शांत झाल्या. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. हळूहळू त्या आकृतीचा काळसरपणा कमी होऊ लागला. चेहऱ्यावरचं विद्रूपपण विरून गेलं आणि काही क्षणांसाठी ती अगदी साधी, दुःखी स्त्री दिसू लागली. तिने शेवटचा कटाक्ष सावित्रीच्या पोटाकडे टाकला आणि हळूच मान हलवली. पुढच्याच क्षणी ती आकृती राखेसारखी जमिनीवर कोसळली. भाऊसाहेबांनी लगेच राख, तांदूळ आणि मंत्रांनी अंतिम विधी केला. जमिनीतला तो खड्डा नीट बंद केला. त्या जागेवर त्यांनी पवित्र पाणी शिंपडलं. घरातली थंडी हळूहळू ओसरू लागली. काही मिनिटातच सर्व काही शांत झालं. सावित्री थरथरत उभी होती. आईने तिला घट्ट मिठी मारली होती. सासूबाई जमिनीवर कोसळल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, फक्त भीती आणि रिकामेपण होतं. भाऊसाहेब सावित्रीकडे वळले. आता ती मुक्त झाली आहे आणि तुझं बाळ सुरक्षित आहे. पण या घरात तू पुन्हा कधी राहायचं नाही. तुझ्या सासू आणि नवऱ्याविरोधात मी पोलिसात कंप्लेन करणार आहे. त्या दिवसानंतर सावित्री माहेरीच राहिली. काही महिन्यांनी तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला, ज्याच्या छातीवर गुलाबी हाताचे ठसे आजही आहेत. पण ते भीतीदायक वाटत नाहीत. उलट त्याला ते जगण्याची प्रेरणा देतात. जणू त्याला एक नाही, 2 आई आहेत. मित्रांनो, कशी वाटली कथा? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या अघोरी भयकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. धन्यवाद.